लगेच 3 क्रमांक लक्षवेधी विक्रांत पाटील. लक्षवेधी क्रमांक 3 आपल्याप्रमाणे. सन्माननीय सभापती महोदय, पनवेल उरण तालुक्यामधली सध्याची जर का लोकसंख्या फ्लोटिंग पॉप्युलेशन आपण जर बघितलं तर 25 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या या सगळ्या भागात वास्तव्याला आहे. पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर, खांदा कॉलनी, तळोजा, करंजाडे, उल्वे हा सगळा भाग ज्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं लोकसंख्या वाढते आणि या सगळ्या भागाचं भौगोलिक महत्त्व, येत असलेले सरकारी महाराष्ट्र शासनाचे, केंद्र सरकारचे सगळे प्रकल्प, यामुळे या भागामध्ये लोकसंख्या ही आता गुणाकाराने वाढते. या सगळ्या भागाला लागून पनवेल तालुक्याला लागून असलेला खालापूर तालुका, पेण तालुका, कर्जत तालुका या सगळ्या तालुक्यातली जर का लोकसंख्या बघितली तर ही सगळी 40 ते 50 लाखाच्या वरती लोकसंख्या आहे आणि या भागामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त कामगार वर्ग त्या ठिकाणी राहतो. आणि त्यामुळे मी खूप कालावधी लोटला मी मागणी करतोय की या भागामध्ये कामगारांसाठी सुसज्ज असं एक ESIC हॉस्पिटल असावं. त्यासाठीचा पाठपुरावा आपण करतोय. ESIC डिपार्टमेंटकडनं त्यासाठी सकारात्मक त्या ठिकाणी चर्चाही सुरू आहे, ते हे करायलाही तयार आहेत. पण त्यांना जी काही जागा सरकारच्या वतीनं दिली गेली पाहिजे त्यामध्ये अजूनही हा विषय प्रलंबित आहे आणि त्यामुळे या विषयामध्ये तात्काळ त्यांना जागा दिली गेली पाहिजे ही माझी त्या ठिकाणी मागणी राहिलेली आहे. या संपूर्ण भागामध्ये ESIC हॉस्पिटल नसल्यामुळे रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा दोनही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ESIC हॉस्पिटल नसल्यामुळे प्रायव्हेट हॉस्पिटलवरती या कामगार वर्गाला अवलंबून राहावं लागतं आणि तिथली जी काही अवाढव्य बिलं आहेत ती या सगळ्या सामान्य जनतेला परवडत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं हक्काचं एक ESIC हॉस्पिटल असावं जिथे ते उपचार घेऊ शकतील, ही मागणी त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे ही जी जागा आपल्याला त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं द्यायची आहे ती पनवेलमधला तळोजा MIDC असेल, पाताळगंगा MIDC असेल या भागामध्ये किंवा शिरडोन सारख्या भागामध्ये ज्याला एक वेगळं जागेचं वेगळं महत्त्व आहे, सगळीकडून ती सेंट्रलाइज पनवेल, उरण, पेण तालुक्याला, खालापूर तालुक्याला सेंट्रलाइज पडू शकते, अशा भागामध्ये ही जागा मिळणं अपेक्षित आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय की ESIC हॉस्पिटलसाठी रायगड जिल्ह्यामध्ये ही जागा पनवेलच्या आसपास मिळणं अपेक्षित आहे, ती आपण 1 महिन्याच्या आतमध्ये उपलब्ध करून देणार का? आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा हॉस्पिटलची आवश्यकता आहे. ESIC तिथेही करण्यासाठी सकारात्मक आहे, तिथेही आपण तात्काळ जागा उपलब्ध करून देणार का? सभापती महोदया, सन्माननीय सदस्य विक्रांत पाटील यांनी अतिशय महत्त्वाचा विषय इथे मांडलेला आहे आणि अर्थातच MIDCच्या मध्ये असलेल्या कामगारांची संख्या लक्षात घेता कामगारांकरिता आवश्यक असलेल्या हॉस्पिटलकरिता जागेची जी मागणी आहे, सध्या हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आहे. परंतु आपल्या मागणीनुसार जी काही आपण रायगड जिल्ह्यामधील मला वाटतं शिरडोन या ठिकाणीचा हा प्रस्ताव आहे आणि आपण 1 महिन्याच्या आतमध्ये जागा मिळावी अशी मागणी केली आहे. तर सभापती महोदया, आपल्या माहितीकरिता आपण महाराष्ट्रामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अशा हॉस्पिटलकरिता राज्य शासनाच्या आपण जवळपास 5 ते 6 जागा आपण दिलेल्या आहेत. त्याच धर्तीवरती आता आपण नाममात्र दरावरती आपण या सगळं जागा देत आहोत. कुठल्याही तिथे जास्त तिथे आर्थिक भार देखील त्या विभागावरती पडत नाही आहे आणि याचं पब्लिक यूजसाठीची जागा आहे आणि मला वाटतं 40 हेक्टरपैकी फक्त 2-2.25 हेक्टरच्या जागेची ही मागणी आहे. त्यामुळे 1 महिन्याच्या आतमध्ये ही जागा देण्याच्या बाबतीतली संपूर्ण कारवाई पूर्ण करण्यात येईल. चला, समाधान झालेलं आहे. आता परत काय शशिकांत शिंदे, आता जे उत्तर दिले त्याच्यापेक्षा वेगळं विचारा. मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. बाजूला कामगार मंत्री सुद्धा बसलेले आहेत. कामगार मंत्री आणि उद्योग मंत्री आहेत. आपल्याकडे ज्यावेळेला एखादी MIDC होते, या MIDC मध्ये आपण कामगारांच्यासाठी सुद्धा काही सुविधा किंवा काही हे देण्यासाठी आरक्षित भूखंड देणं गरजेचं आहे. ESICचा जो विषय येतो तो कामगार खात्याशी निगडीत आणि तो सेंट्रल गव्हर्नमेंटशी निगडीत आहे. आपल्याकडे फक्त ESIC कापली जाते, पण दुर्दैवाने त्याच्या संदर्भातल्या सुविधा देण्याच्या अनेक ESIC हॉस्पिटल आज बंद पडलेले आहेत. कामगार मंत्री इथं आहे, आपण जमीन देत आहे, त्याची जर आपण रक्कम बघितलं तर तेवढी या असलेल्या खात्याला देता येणार नाही. माझी विनंती आहे की या चर्चेच्या निमित्ताने सभापती महोदय, एक औद्योगिक क्षेत्रामधला एक विषय महत्त्वाचा या ठिकाणी आणलेला आहे. कामगार मंत्री, उद्योग मंत्री आणि महसूल मंत्री यांनी संयुक्त जिथे जिथे औद्योगिक हब आता उभं राहणार आहे
आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही दावत बिवतचा उल्लेख केलेला आहे. जिथे औद्योगिक हब उभं राहील तिथं अशा प्रकारच्या असलेल्या हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंड देण्याची एक पॉलिसी डिसिजन जर आपण घेतला तर तो त्या न्यायाचा होईल. केंद्र सरकार फार मोठ्या प्रमाणात या हॉस्पिटलसाठी आग्रही आहे. तशा संदर्भातला प्रस्ताव तयार करण्यासाठी एक पॉलिसी डिसिजन आपण घ्याल का? हा बोला बोला बोला. सामूहिक जबाबदारी आहे. बोला. परंतु ही पॉलिसी आपल्याकडे आहे, कामगार मंत्री महोदय देखील सांगतील. कामगार मंत्रालयामार्फत ज्या वेळी कामगार रुग्णालयासाठी आमच्याकडे जागा मागतात, मग ती 5 एकरपेक्षा कमी नसते, 5 एकरपेक्षा जास्त असते. आम्ही सगळ्या मागितलेल्या कामगार रुग्णालयासाठी जागा दिलेली आहे आणि ती आमची पॉलिसी आहे. असं आपण म्हटलं तर आपलं धोरण देखील आहे की महसूल मुक्त आणि सारा माफीच्या प्रदान करून आपण या सगळं जागा देतोय. ही देखील जागा 1 कोटीची किंमत होते, परंतु आपण 1 रुपया नाम मतदारामध्ये आपण जागा उपलब्ध करून देतोय. आणि आपल्या प्रश्नामध्ये एक उत्तर द्यायचं राहिलं की रत्नागिरी जिल्ह्यामधल्या आपल्या खेड लोटे MIDC मध्ये देखील जागा उपलब्ध होण्याकरिता अर्ज आलेला आहे. तर सामान्य पालकमंत्री महोदय देखील इथे उपलब्ध आहे, तर ती देखील जागा लगेच उपलब्ध करून देण्यात येईल, एकदम महसूलकडून किंवा MIDC कडून. सन्माननीय भाई जगताप. आभारी आहे सभापती महोदया की कोकणातल्या ह्या विविध ज्या MIDCs आहेत, दुर्दैवाने आपल्या कोकणाच्या पट्ट्यामध्ये केमिकल झोन आहे सगळं, दरेकर. दुर्दैवाने. खरं तर एवढ्या सुंदर कोकणामध्ये हे सगळं झालं, पण आता त्याला ते काय परत फिरवता येत नाही. आपण उत्तरामध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली आहे की वाशीमध्ये एक हॉस्पिटल आहे, ते आहे. जसं शशिकांत शिंदे जसं म्हणाले, ही हॉस्पिटल नावाला आहेत, तिथे आवश्यक असलेल्या ज्या डॉक्टर्स असतील, बाकी सगळ्या ज्या या आहे तिथे याच्या अगोदरही अनेक वेळा प्रश्न हा झाला आहे. तर आपण त्या निमित्ताने इथे उत्तरात दिलं आहे की 25 किलोमीटरच्या त्रिज्येमधले आम्ही त्या ठिकाणी आणतो. हा जो काही वेगळांदे जो प्रश्न इथे हे केलेला आहे, शिरढोण आणि वाशी याच्यामधलं अंतर 25 किलोमीटरच्या पुढचंच आहे. आणि महत्त्वाचं असं राहणार आहे की खोपोली विभाग झाला, पाताळगंगा झाले, ती सेंटरची जागा होणार आहे आणि म्हणून तिथे ही काळाची गरजच आहे. पण ते करत असताना आपण इथे त्यांनी सांगितलं की त्यांच्या पॉलिसीप्रमाणे ते जागा देतील. तिथे यंत्रणा उभी करत असताना तो केंद्र सरकारचा हे आहे, आपण अनेक वेळेला त्याच्यासाठी हे सुद्धा केलेलं आहे. पण माझी विनंती तीच राहील की ही हॉस्पिटल एक तर होणं हे गरजेचं आहे त्या भागामध्ये, आणि शिरडोन हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी सेंट्रल जागी आहे आणि तुम्ही त्याला सकारात्मक उत्तर सुद्धा दिले. त्यांचं समाधान, त्याच्याने आमचं समाधान झालेलं आहे. फक्त ते हॉस्पिटल एक बिल्डिंग झाली असं न राहता तिथे असणारा स्टाफ, डॉक्टरपासून नर्सेसपासून, कारण इथे केमिकल झोन असल्यामुळे बर्नचे जास्त हे होतात. कारण कधीतरी अशा अनेक घटना, अनेक तिथे आमच्या युनियन आहेत, दादांच्या सुद्धा आम्ही सगळे तिथे काम करतो आणि काहीही करता येत नाही, हतबल व्हायला होतं. इतर ठिकाणी एखादी जखम झाली तर निदान त्याला बलमपट्टी करता येतं, परंतु बर्न पेशंट्स आहेत त्यांची फार वाईट अवस्था होते. आणि मग तिथे फार आजही तिथे वाशीमधल्या हॉस्पिटलमध्ये तीच परिस्थिती आहे. बर्न पेशंट तिथे ठेवतच नाही. तो पुढे आपल्या ऐरोलीला एक चांगलं हॉस्पिटल आहे तिथे होतं. म्हणून हे आपण जसं मान्य केलेलं आहे, आमची विनंती ही राहील, जरी आपल्या शासनाच्या अखत्यारीत हे नसलं तरी, की ESICचं हॉस्पिटल पूर्णतः याच्यासहित, इन्फ्रास्ट्रक्चर सहित, डॉक्टर असतील, नर्सेस असतील, वॉर्ड बॉय असतील, वॉट एव्हर, या सगळ्यासहित ते सुसज्ज हॉस्पिटल किती कालावधीत होईल. मग आपण जमीन 1 महिन्याच्या आत तुम्ही आवंटित करणार आहात हे आपण सांगितलं, कारण शासनाला तो प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. कामगार विभाग येथे बसलेला आहे म्हणून संधी घेतली. मला वाटतं सामान्य भाई जगताप यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो तसा महसुली संबंधित नाही, परंतु जागा उपलब्ध करून दिल्याच्यानंतर हॉस्पिटल बांधलं असताना त्याच्यामध्ये त्या सुविधा व्यवस्थित असाव्यात अशी आपली मागणी आहे. मला वाटतं त्या सूचना सामान्य कामगार मंत्री देखील इथे उपस्थित आहेत. नक्कीच आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्या संबंधित विभागाला आम्ही देऊ. सन्माननीय प्रसाद लाड. हॉस्पिटल हा सर्वात मोठा गंभीर विषय आहे. भाई जगताप असतील, सचिन अय्यर असतील, शशिकांत शिंदे असतील, यांच्या देखील अनेक ठिकाणी ESIS मध्ये युनियन आहेत. आमची देखील एक युनियन आहे. ESIS हॉस्पिटलचा सगळ्यात मोठी अडचण आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं कम्युनिकेशन होत नाही. त्यामध्ये मुंबईतलं, परळमधलं महात्मा गांधी रुग्णालयामध्ये अजून एक ट्रस्ट ॲडेड आहे. त्यामुळे सभापती महोदय सातत्याने
अनेक वर्ष ज्यावेळेला सन्माननीय एकनाथरावजी शिंदे 2017-18 हेल्थ मिनिस्टर होते, त्या टायमाला एक निर्णय आम्ही घेतला गेला होता की याबाबतीत निर्णय गेला पाहिजे. ESIS सर्वसामान्य कामगारांसाठी हॉस्पिटल आहे. केंद्र सरकार अनेक शेकडो कोटी रुपये त्याला देते, मशिनरी येतात पण कामगार तिथे नाहीत. सर्वसामान्यांची तिथे व्यवस्थित सोय केली जात नाही. माझी सभागृहाच्या माध्यमातून एक पहिली विनंती माननीय मंत्री महोदय आपल्याला आहे की आपण या बाबतीतला महात्मा गांधी हॉस्पिटलच्या बाबतीतला निर्णय घेणार का? तिथे चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध आहे, परंतु कर्मचारी नाहीत, तर कर्मचारी भरती तुम्ही करणार का? आता तिथे महात्मा ज्योतिबा फुलेची देखील ट्रीटमेंटची सोय सुरू केली आहे, त्यामुळे आता संख्या देखील तिथे पेशंटची वाढली आहे. तर त्या बाबतीतला निर्णय आपण घेणार का? आणि दुसरा जो मूळ प्रश्न होता, मौजे शिरडोन तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील शासकीय जमीन ESI हॉस्पिटलला देण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कोकणे यांनी दिला आहे काय? नसल्यास त्याची कारणे काय? आणि याचा प्रस्ताव दिला असेल तर शासन कधीपर्यंत तो सबमिट करणार? पहिला प्रश्न, दुसरा प्रश्नाचं उत्तर मी अगोदर देतो, कारण मगाशी मी म्हटलं की जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा प्रस्ताव आलेला आहे आणि पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये तो आयुक्तांच्या मार्फत आम्ही शासनामधून मागून घेऊन त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई आम्ही करू. म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये ही जागा आम्ही आपल्या हॉस्पिटलकरता आम्ही उपलब्ध करून देऊ. आणि हॉस्पिटलच्या आतमधल्या सुविधांच्या बाबतीमध्ये केंद्राशी जो समन्वय साधायचा आहे, नक्कीच त्या बाबतीमध्ये कामगार मंत्री देखील इथे उपलब्ध आहेत. त्याकरता ज्या काही योग्य सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना आजच्या आजच ह्या देण्यात येतील. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.